नमस्कार मंडळी, कशा आहात सगळेजण. तर फायनली आज 2 दिवसानंतर मुंबईमध्ये पावसाने थोडीशी उसंत घेतली होती. त्याच्यामुळे आज मनात नसताना सुद्धा मला कामावर जावं लागणार होतं. तर रेडी झालो, स्टेशनला पोहोचलो आणि बघितलं तर देवाच्या कृपेने सगळ्या ट्रेन्स वेळेत होत्या आज. त्याच्यामुळे रेग्युलर ट्रेन पकडली आणि वेळेत ऑफिसला पोहोचलो. कारण ऑफिसला मला उशिरा जायला आवडत नाही. असो, तर आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ती तुमच्याबरोबर घडते का मला सांगा. मला काय होतं ना, ऑफिसमध्ये काम करताना कधी पण असं मध्ये-अधेच छोटी-मोठी भूक लागते. त्याच्यामुळे एक रेग्युलर खाऊचा डबा माझ्याकडे असतोच आणि मी सतत ऑफिसमध्ये चरत असतो असं मला वाटतं. कारण काय होतं, मला भूक लागली की मला काय काम करायचं हेच मी विसरून जातो आणि असंही आपण खाण्यासाठीच कमवत असतो असं मला वाटतं. याबद्दल तुमचं काय मत आहे मला कमेंट करून नक्की सांगा. ऑफिसचं सगळं काम वेळेत संपवलं आणि सगळी आवरावर करून घरी जायला निघालो. घरी जाताना सुद्धा मला परत एक छोटीशी भूक लागली होती आणि पाणीपुरी खाण्याचं खूप क्रेविंग होत होतं आज. त्याच्यामुळे मी एक नाही तर 2-2 प्लेट पाणीपुरी खाल्ल्या. आता तुम्ही म्हणाल की काय दादा, प्रियंकाला सोडून एकटाच पाणीपुरी खातोय. तर प्रियंकाला असंच पाणीपुरी एवढी आवडत नाही, पण ती मला भरपूर आवडते, त्याच्यामुळे मी एकटाच खातोय. घरी गेलो तर आज संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये प्रियंकाने मस्त गरमागरम कांदा भजी बनवले होते. त्याच्यामुळे सगळ्यात पहिले गेल्या गेल्या कांदा भजी खाल्ले आणि इकडे बघा चारवी कांदा भजी खात होते आणि मी तिला बघितल्यावर लगेच तिने ठेवून दिलं. पण स्वतः खाताना मात्र मला चारायला ती विसरली नाही. शेवटी यालाच म्हणतात लेकीचं प्रेम, नाही का. त्यामुळे एक लेक तरी असावीच. तर संध्याकाळी जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही गणपतीसाठी 5 दिवस काय मेनू बनवायचा हे ठरवत होतो आणि मला वाटलं तितकं हे सोपं काम नव्हतं. कितीही डोकं लावलं तरी आम्हाला तो 7 दिवसाचा मेनू फायनलच होत नव्हता. त्याच्यामुळे मग फायनली आम्ही ChatGPTची मदत घ्यायचं ठरवलं आणि मग ह्या ChatGPTने आम्हाला 1-2 दिवसाचा मेनू फायनल करून दिले आणि मग तो मेनू आम्ही फायनल केला. आणि आम्ही मेनू बनवत असताना चार्वीचं बघा इकडे काय चालू होतं. ती कॅमेरामध्ये बघून वेगवेगळे एक्सप्रेशन देत होती, एकटीच हसत होती आणि मला कॅमेराच बंद करून देत नव्हती. पण फायनली कसाबसा मी कॅमेरा बंद केला आणि ती किती हसते बघू शकता. तर अशा रीतीने आज खाण्यापिण्यात आणि खाण्यापिण्याचा विचार करण्याचा दिवस निघून गेला. चला भेटूया उद्या. बाय बाय.